नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आनंद सोनावणे सर, जे मागच्या 15 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग आणि रेसिडेन्शियल अशा 2 सेगमेंटमध्ये त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आता आपण गप्पांना सुरुवात करूया अशी, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि या क्षेत्राकडे येण्यामागची प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्रात यावं? या क्षेत्रात यायचा विचार माझा जसा मी 10वीला असतो तेव्हा झालेला होता. बरं. तर 10वीला मी एका म्हणजे नातेवाईकाच्या घराच्या कामाला शुभारंभ करायला गेलो होतो. तिथं मी कुदळी मारली होती. तिथं माझ्या डोक्यात म्हणजे तो बिल्डर जेव्हा मी बघितला, कॉन्ट्रॅक्टर जेव्हा बघितला, की असं वाटलं की आपण या कॉन्ट्रॅक्टर क्षेत्रात उतरायला पाहिजे. बरोबर. कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये. तेव्हापासून आपण म्हणजे तो विचार धरून मी पुढे शिक्षण त्या पद्धतीने घेतलेलं आहे आणि मग या धंद्यात आलेलं आहे. मग याच्यात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही याच्यात आलात, तर तेव्हा जो पहिला प्रोजेक्ट केलात तर तो कुठला होता? तो काम करताना काय अडचणी आल्या का? कोणाच्या रेफरन्सनं तो मिळाला? नाही, पहिला प्रोजेक्ट म्हणजे याच्या आधी मी कॉलेज झालं. कॉलेज नंतर मी जेव्हा पासआउट होऊन कंपनीत जॉब केला, म्हणजे 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष जॉब केल्यामुळे नंतर मग तिथं मला एक सुपरवायझर, त्याच्यात म्हणजे काय म्हणतात, त्याच्या थ्रू आपल्याला एक बंगल्याचं काम मिळालं. बरोबर. मग ते बंगल्याचं काम केलं. त्या क्षेत्रात मग हळूहळू बंगल्याचे कामं करत आलो. मग नंतर 7-8 वर्षानंतर मी डेव्हलपिंग नंतर गव्हर्नमेंट कॉलेज कामं करत आलेले. बरोबर. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण यामध्ये बरंच आहे, अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना म्हणतो, आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा असतं, कधी चुका होतात त्यांच्याकडनं. तर मग तुम्ही ती परिस्थिती साईटवर कशी हाताळता, त्यांना कसं समजावून सांगता, काम कसं करून घेता त्यांच्याकडनं? बरोबर. अनस्किल म्हणजे जे कुशल कारागीर हे आपले राहतात, अनस्किल कारागीर हे ना, यांचं चुकलं तर चुकायचा विषय नाही. आपण त्यांच्याकडून आधी त्यांना हे करतो की आधीच सांगून देतो की काम कशा पद्धतीने करायचं, काय करायचं, प्लॅन वगैरे जो येतो आर्किटेक्ट कडून, त्याच्या आपण ते काम शिकवतो. म्हणजे प्लॅनिंग त्यांना सगळं समजून सांगून देतो. आणि चुकलं एखादा तर मग ते आपण परत नवीन करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. बाकी चेंजेस तर काही करता येत नाही, चेंज तर करू शकत नाही कामात, त्याच्यामुळे ते मग नवीनच आपण करून घेतो. बरं. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर अशा वेळेला तुम्ही क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल कसा राखता? क्वालिटी समतोल म्हणजे फक्त बजेट असं आहे की आपलं जो आरसीसी वर्क आहे, आरसीसी बांधकाम प्लास्टर, हे आपण आपल्या क्वालिटीमध्ये ठेवतो. त्याच्यात काही आपल्याला बदल करता येत नाही क्वालिटीमध्ये. पण जे फिनिशिंग वर्क आहे, त्याच्यानंतर टाईल्स, कलरिंग, अल्युमिनियम विंडो, जे अम्युनिटीज आहे, त्याच्यात आपण कॉम्प्रोमाइज करतो. तेव्हा त्या बजेटनुसार त्यांना क्लायंटला बसून देतो. बरोबर. दुसरं, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये आतापर्यंत कुठल्या कुठल्या प्रोजेक्टवर आपण काम केलंय? गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मध्ये आता रोड याच्यामध्ये केलेलं आहे आणि बाकी एक अंगणवाडी बिल्डिंग वर्क केलेलं आहे, अशी कामं चालू. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो एक नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं आणि तुम्ही आता गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर पण काम करताय त्या अनुषंगानं, तर आता शासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे जर नाशिकचा सर्वांगीण विकास आपल्याला बघायचा असेल? तर नाशिकचा जर विकास बघायचा असेल तर थोडं जे MIDC एरिया आहे तिथं डेव्हलपिंग, बाकी रोड आणि जे आता नवीन मेट्रो प्रोजेक्ट चालू करताय, मेट्रो प्रोजेक्ट चालू केला म्हणजे, आणि जी गावाची आजूबाजू कनेक्टिव्हिटी ती त्यांनी हे केलं पाहिजे, त्याच्यासाठी रस्ते वगैरे. बरोबर. आणि मग तुम्ही आता म्हणला त्याप्रमाणे रस्ते आहे किंवा इंडस्ट्री आहे, तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजे जर इथं चांगले इंडस्ट्री आणायचे असतील तर, किंवा रस्ते चांगले अजून करायचे असतील तर? प्रशासनाने म्हणजे चांगल्या इंडस्ट्रीज अजून येण्यासाठी, कारण बऱ्याचदा आपण बघतो की इंडस्ट्री दुसऱ्या कुठल्या तरी स्टेटमध्ये जातात. मग प्रशासनाने काय करायला पाहिजे, त्यांना थोडे आपले म्हणजे जे कंपनीला गरज आहे म्हणजे ट्रान्सपोर्टेशन हे क्लिअर असलं, रस्ते वगैरे, आणि त्यांना मग लाईट, पाणी यांची पण सोय पाहिजे.
हे पण त्यांना दिले पाहिजे आणि जे गव्हर्नमेंटने त्यांना जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. बरोबर, हे महत्वाचं आहे. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो कायम तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो आणि त्याचं काय वैशिष्ट्य होते? म्हणजे आयकॉनिक प्रोजेक्ट असं काय असं वेगळा किंवा काहीतरी केलंय, त्याच्यात काहीतरी नवीन आव्हान आलीत काम करताना आणि काहीतरी नवीन केलंय असं? अजून तसं काय नाहीये. बरं, ठीक आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही त्याचे काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? म्हणजे स्टील कसं निवडता तुम्ही? स्टील निवडायचं म्हणजे कसं आहे की आपण त्याची आता सध्या आम्ही कसं आहे, कारागीर लोक जे राहतात साईडवरचे ते आपल्याला म्हणजे कसं आहे, स्टील हार्ड, लवचिक, बरोबर, आणि कामाला म्हणजे कसं आहे, आणि आमच्या हिशोबाने बघितलं तर जे वेस्टेज जे जातो स्टील, बरोबर, ते किती मेंटेन करायचं, त्या हिशोबाने बार आपला किती मीटरचा येतो त्या हिशोबाने बघितलं तर आम्हाला हे स्टील ओके वाटलं. मग आयकॉन स्टील वापरले तुम्ही यापूर्वी? हो, यापूर्वी म्हणजे जसं आयकॉन स्टील लॉन्च झालं तसं स्टील तेच वापरताय. बरं, मग आयकॉनच्या सर्व्हिस किंवा डिलिव्हरी अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? काहीच अडचण नाही. सर्व्हिस आणि डिलिव्हरी याला काहीच अडचण नाही. तुमचे डीलर जे आहेत ते एकदम ओके, सगळं चांगलं चालेल. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात, जर त्यांना यशस्वी चालायचं असेल तर? सल्ला काय देणार, आता ते कोणत्या विजननी येत आहे. बरोबर. तरी पण एक त्याचं काय गुरुमंत्र काय द्याल, सक्सेस फॉर्म्युला काय द्याल? असं काम केलं तर तुम्ही लवकर यशस्वी व्हाल? लवकर यशस्वी व्हायला कसं आहे, आपण जे समोरच्याला जे बेस्ट क्वालिटी देऊ कामाची, बेस्ट मटेरियल ते आपण काय वापरणार आहे आणि हे दिलं आणि काम चांगल्या क्वालिटीचं केलं तर मग ते आपण पुढे त्या हिशोबाने मार्केटमध्ये राहू शकतो. सो ते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर आनंद सोनावणे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे चांगला जर क्वालिटी दिली, चांगलं दर्जेदार काम दिलं तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की यश कमवू शकाल. सर, पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.